नमस्कार, मी मुसामुल्ला पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. खासगी सावकारकीतून तरुणास बेदम मारहाण. नागाव तालुका हातकणंगले येथील सागर सुधाकर समुद्रे वय वर्ष 37 या तरुणास नग्न करून मारहाण करण्यात आलेली आहे. ही मारहाण वैभव माझगावकर, धनाजी गुरव राहणार शिरोली पुलाची व अभिजित शिंदे राहणार संभाजीनगर नागाव यांनी केली आहे. सविस्तर माहिती अशी की सागर सुधाकर समुद्रे हा नागाव ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून कामास आहे. 2 महिन्यापूर्वी आजारी असल्याने दवाखान्यासाठी 5,000 रुपये वैभव माझगावकर यांच्याकडून घेतले. त्यावेळी सागरने कोरा चेक वैभवला दिला होता. या प्रकरणात अभिजित शिंदे हा मध्यस्थी होता. वैभवने सागर व अभिजित यांच्याकडे पैशाची मागणीसाठी तगादा केला. त्यामुळे बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी अभिजितने सागर यास नागाव फाटा येथे बोलावून घेतले. त्यानंतर अभिजितने वैभव व धनाजी शिरोली परिसरातील ज्या बारमध्ये बसले होते तेथे सागरला घेऊन गेला. त्या बारमध्ये सर्वांनी मिळून मद्यप्राशन केले. त्यावेळी पैशाचा विषय निघाला असता सागरने त्यांना 5,000 रुपये दिले. उर्वरित व्याजाची रक्कम थोड्या दिवसांनी देतो असे सांगितले. पण वैभव, धनाजी व अभिजितने उर्वरित पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणून सागर यास नग्न करून बेदम मारहाण केली. थोड्या वेळाने सागरच्या पत्नीचा फोन आला असता तिलाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याने पैसे नाही दिले तर तू फेडायचे, नाहीतर तुझे घर माझ्या नावावर करून द्यायचे अशी धमकी दिली. तसेच पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुम्हाला सोडणार नाही. माझी पोलीस स्टेशनला तसेच सगळीकडे ओळख आहे, त्यामुळे मला कोण काय करू शकत नाही. या लोकांच्या दहशतीपोटी सागरने तक्रार दिली नव्हती. अखेर त्याच्या मित्रमंडळींनी त्याला विश्वासात घेऊन शिरोली MIDC पोलीस स्टेशनला तक्रार दिली. घटना घडून 3 दिवस झाले तरी आरोपी अद्याप फरार आहेत. घटना घडल्यानंतर आरोपी वारंवार सागर व त्याच्या पत्नीला फोनवरून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी सागरच्या पत्नीने केली आहे. शनिवार दिनांक 11 रोजी पहाटे आरोपीवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 नुसार कलम 39 आणि 45 तसेच भारतीय दंड संहिता 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरिये करत आहेत. पोलीस टाइम्स न्यूजसाठी नागावहून सनी बातमी.